प्रत्येक जोडप्याला लग्नानंतर तर गुड न्यूज कधी देणार असं विचारण्यात येतं. सर्वसामान्य लोकांनाच नाही तर सेलिब्रिटींना सुद्धा या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. मुलाची जबाबदारी खूप मोठी असते. सध्याच्या जगात ही फार खर्चिक गोष्ट आहे. त्यात अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांच्या करिअरवर मर्यादा येतात. याच्यामुळे त्यांच्या करिअरवर देखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेक अभिनेत्री मूल नकोच असा निर्णय घेतात. मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मुलाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री. अनुजा साठे. प्रसिद्ध अभिनेत्री अनुजा साठे हिने अभिनेता सौरभ गोखले ह्याच्याशी लग्न केलं. आता त्यांच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत, पण अजूनही तिला मूलबाळ नाही. याबद्दल अलीकडेच तिला एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. तेव्हा ती म्हणाली की तिने आणि तिचा नवरा सौरभ दोघांनी मिळून मुलाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाला या जगात आणून सगळ्या गोष्टींसाठी तडजोड करणं मला योग्य वाटत नाही असं ती म्हणाली. प्रिया बापट. प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लाडकी जोडी आहे. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते. प्रिया आणि उमेशच्या लग्नाला 14 वर्ष झाली आहेत. लग्नाला इतके वर्ष होऊनही मूल नसल्याच्या प्रश्नावर प्रिया बापटने स्पष्ट उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की उमेश आणि मला दोघांनाही मूल नको आहे. सुरुवातीलाच उमेश मला म्हणाला की मूल जन्माला घालण्यासाठी मी तुझ्यासोबत लग्न करत नाही, तर मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. त्यामुळे सध्या आम्ही दोघं आनंदात असून मुलाला जन्माला घालायचा आमचा विचार नाही आहे. गीतांजली कुलकर्णी. मराठी मनोरंजन विश्वातील दमदार अभिनय क्षमता असणारी जोडी म्हणजे अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी. तब्बल 19 वर्षापूर्वी 1996 त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांनीही बाळ न होऊ देण्याचा निर्णय घेतला. लग्न झाले त्यावेळी ते दोघेही स्ट्रगलर्स होते. त्यामुळे करिअरकडे व्यवस्थित लक्ष देता यावे म्हणून त्यांनी मुलाला जन्माला घातले नाही. आता एवढ्या वर्षांनी मुलाला जन्माला नाही घातले म्हणून आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रार्थना बेहरे. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे नावरूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाने आता वयाची 40शी पार केली. तिने 2017 अभिषेक जावकरशी लग्नगाठ बांधली होती. पण लग्नाला इतके वर्ष उलटूनही प्रार्थना अजून आई का झाली नाही असा प्रश्न चाहत्यांना पडतो. आता अखेर तिने या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना दिलं आहे. प्रार्थना म्हणाली, मला कधीच मूल नको होतं. जेव्हा माझं अभिषेक लग्न ठरलं तेव्हा मी त्याला हेच सांगितलं. त्यांनी ते मान्य केलं. त्यानंतर आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. शिवाय आमच्या घरी भरपूर प्राणी आहेत, ती आमची मुलंच आहेत असे आम्ही समजतो. अमृता सुभाष. अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी या जोडप्याने देखील मूलबाळ नको असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 2003 साली लग्न केलं. मात्र आज 22 वर्षांनी देखील त्यांना मूल झालेलं नाही. याबद्दल अमृताने आपलं मत मांडलं आहे. ती म्हणाली की मला मुले आवडतात, पण मुले आवडणे आणि त्यांना वाढवणे या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघेही करिअरमध्ये खूप बिझी असल्यामुळे मुलाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे त्या जीवाची परवड होण्यापेक्षा आम्ही दोघांनी मिळून मुलाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनी कालसेकर. अभिनेत्री अश्विनी कालसेकर यांनी 2009 मुरली शर्मा या अभिनेत्याशी लग्न केलं. आता त्यांच्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत. मात्र अजूनही त्यांना मूलबाळ नाही. याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांना मुले पाहिजे होती. मात्र ते गेली अनेक वर्ष किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुमची किडनी हा भार उचलू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर असा प्रयत्न केलात तर तुमचे स्वतःचे किंवा मुलाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांना मुलाबाळांची आवड असूनही मुलाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला. स्पृहा जोशी. अभिनेत्री स्पृहा जोशीने तिचा महाविद्यालयीन मित्र भरत लगाटे ह्याच्याशी 2014 लग्न केलं. त्यांच्या लग्नाला 13 वर्ष उलटली आहेत, पण अजूनही त्यांना मूलबाळ झाले नाही. याविषयी स्पृहाला प्रश्न विचारला असता ती म्हणाली, मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कामच करत होते. सध्या मी रोज 12-12 तास शूट करत असते. त्यामुळे हे काम थांबवून ब्रेक घ्यावा असं मला नाही वाटत. त्यामुळे बाळाचा निर्णय लांबणीवर पडला. हा माझा आणि नवऱ्याचा एकत्र ठरवून घेतलेला निर्णय आहे. माझ्या माहेर आणि सासरच्यांनी आम्हाला दोघांनाही याबाबत पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. लीना भागवत. मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. 2012 लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी कायम एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला आता 13 वर्ष झाली आहेत, पण अद्यापही त्यांना मूल झाले नाही. खरं तर मूल होऊ न देण्याचा निर्णय लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी लग्नाआधीच घेतला होता. लग्नाच्या वेळी त्यांचं वय जास्त होतं. त्यामुळे त्यांनी मुलाला जन्माला घालायचे नाही असे अगोदरच पक्के ठरवले होते. नारायणी शास्त्री. पक पक पकक सिनेमाची अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने काही वर्षापूर्वी स्टीवन ग्रेवर सोबत लग्न केलं आहे. सध्या ती हिंदी मालिकांमध्ये काम करत आहे.
तिच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत, मात्र मुलाला जन्माला घालून कामातून ब्रेक घेणं तिला मान्य नाही. नारायणीच्या करिअरचा मान राखून स्टीव्हनने सुद्धा तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. म्हणूनच ती आणि तिच्या पतीने मिळून आई बाबा न होण्याचा निर्णय घेतला आहे. तर या होता काही मराठी अभिनेत्री ज्यांनी मुलाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. जर या यादीमध्ये कोणाचे नाव राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशा दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.